नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा टॉपिक कंटिन्यू करत आहोत. यामध्ये आपण स्टेटमेंट पॅटर्न ॲनालाइज करणार आहोत विथ द हेल्प ऑफ ट्रूथ टेबल्स. आज आपण स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी म्हणजे काय हे शिकूयात. त्यानंतर दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलेंट कसे असतात त्याची एक्झाम्पल्स बघूयात. चला सुरुवात करूयात आजच्या मॅथमॅटिकल लॉजिकवरील या नेक्स्ट व्हिडिओला. याआधी आपण मागील लेक्चर्समध्ये लॉजिकल कनेक्टिव्स बघितलेले होते, ज्यामध्ये दोन सिंपल स्टेटमेंट वेगळ्या वेगळ्या वर्ड्सनी जॉईन केल्यानंतर त्याच्या काही डिफरंट कॅटेगरीज पडलेल्या होत्या. त्यांना थोडंसं रिकॅप करूयात. या टेबलमध्ये दोन सिंपल स्टेटमेंट अँडनी जर का जोडलेले असतील तर त्याला आपण म्हणतो कंजंक्शन. सिम्बॉल असतो अशा पद्धतीने उलटा व्ही. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल तर कंजंक्शनमध्ये टी तरच टी. अदरवाईज कंजंक्शनच्या ट्रूथ टेबलमध्ये बाकीच्या सगळ्या एंट्रीज ह्या एफ असतात. नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह आहे डिसजंक्शन. दोन सिंपल स्टेटमेंट ऑर या वर्डनी जोडलेली असतील तर त्याला आपण म्हणतो डिसजंक्शन. डिनोट करताना आपण व्ही या नोटेशनने डिनोट करतो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की दोन्ही स्टेटमेंट एफ असतील तर आणि तरच हे स्टेटमेंट एफ येतं. म्हणजे डिसजंक्शनमध्ये एफ एफ तरच एफ. नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह आहे कंडिशनल. जर आपण दोन स्टेटमेंट इफ देननी जोडलेले असतील तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण म्हणतो कंडिशनल स्टेटमेंट पॅटर्न. डिनोट करताना वन वे एरोने आपण ते डिनोट करतो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट कुठली होती? कंडिशनल स्टेटमेंट पॅटर्नमध्ये पहिला टी आणि दुसरा एफ असेल तर आणि तरच एफ येतो, अदरवाईज तो ट्रू असतो. नेक्स्ट स्टेटमेंट पॅटर्न आहे बाय कंडिशनल. दोन स्टेटमेंट जर का इफ अँड ओनली इफनी जोडलेले असतील तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण म्हणतो बाय कंडिशनल आणि डिनोट करताना बोथ वे एरोनी डिनोट करतो. बाय कंडिशनलमध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट कुठली होती? जेव्हा दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या सारख्या असतील, टी किंवा एफ एफ, तर आणि तरच बाय कंडिशनल ट्रूथ व्हॅल्यू टी देतं. वेगळ्या वेगळ्या असतील तर ते एफ अशा ट्रूथ व्हॅल्यूज देतं. म्हणजे बाय कंडिशनल स्टेटमेंट पॅटर्नमध्ये टी तरी टी आणि एफ एफ तरी सुद्धा टी अशा पद्धतीनं त्याचा ट्रूथ टेबल आहे. नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह आहे निगेशन. आता हा काही कनेक्टिव्ह नाही आहे. सिंपल स्टेटमेंटमध्ये जर का आपण नॉट अप्लाय केलं तर त्याचं निगेशन होतं आणि डिनोट करताना आपण अशा पद्धतीने डिनोट करतो. यामध्ये आपण ट्रूथ टेबलमध्ये ज्या ट्रूथ व्हॅल्यू आहेत ह्या रिव्हर्स होतात असं म्हणतो. म्हणजे ओरिजिनल स्टेटमेंट जर का टी असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ होते आणि ओरिजिनल स्टेटमेंट जर का एफ असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी होते. तर अशा पद्धतीनं हे सगळे डिफरंट लॉजिकल कनेक्टिव्स, त्याचे डिफरंट ट्रूथ टेबल्स आणि त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून या ट्रूथ टेबलच्या मदतीनं आपण आजचा टॉपिक स्टेटमेंट पॅटर्न आणि लॉजिकल इक्विव्हॅलन्स ह्यावरची एक्झाम्पल्स सोडवू शकतो. चला सुरुवात करूयात आजच्या टॉपिकला. स्टेटमेंट पॅटर्नमध्ये सगळ्यात पहिला स्टेटमेंट पॅटर्न आहे टॉटॉलॉजी. सो व्हॉट इज टॉटॉलॉजी? अ स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी इफ इट इज ऑलवेज ट्रू. स्टेटमेंट पॅटर्नला आपण टॉटॉलॉजी केव्हा म्हणतो? जेव्हा सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या ट्रू असतील. इट इज ऑलवेज ट्रू हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी तेव्हाच होतं जेव्हा सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या टी असतील तेव्हाच.
फॉर एक्झाम्पल, P or not P. A statement is either true or it is not true. त्याचा ट्रूथ टेबल बघूयात. P हे स्टेटमेंट आहे ते एकतर ट्रू किंवा फॉल्स असेल. या दोन पॉसिबिलिटीज असतात. त्यामुळे हा जो कॉलम आहे तिथे T आणि F असतं. आता या Pचं आपण निगेशन करणार. निगेशन करत असताना आपण ट्रूथ व्हॅल्यूज फ्लिप करतो, म्हणून या T साठी ट्रूथ व्हॅल्यू आली F आणि या F साठी ट्रूथ व्हॅल्यू आली T. म्हणजे या P साठी निगेशन करताना आपण ट्रूथ व्हॅल्यूज फ्लिप केल्या, चेंज केल्या. ओके, आता हे जे दोन कॉलम आहेत P अँड नॉट P और या कनेक्टिव्हजनी जॉईन केले. त्यामध्ये ऑरच्या टेबलनुसार, डिसजंक्शनच्या टेबलनुसार TF, ऑरच्या टेबलनुसार TF आपल्याला T देतो आणि FT तो सुद्धा T देतो. इथे F तेव्हाच आला असता जेव्हा दोन्ही व्हॅल्यूज ह्या FF असतात तेव्हाच, पण ती केस इथे नाही आहे. इथल्या ज्या दोन केसेस होत्या त्या दोन्ही केसमध्ये त्या ट्रूथ टेबलच्या अकॉर्डिंग व्हॅल्यूज आपल्याला T आणि T अशाच मिळाल्या. म्हणून लास्ट कॉलम जर का आपण ऑब्झर्व करत असू P और नॉट Pचा, इथे दोन्ही ट्रूथ व्हॅल्यूज ह्या T आल्या. सो द फायनल कॉलम कंटेन्स ओनली T आणि फक्त T अशा जर का ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला ट्रूथ टेबल मिळत असेल तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण म्हणतो टॉटॉलॉजी. सो व्हॉट इज टॉटॉलॉजी? इट इज अ स्टेटमेंट पॅटर्न विच इज ऑलवेज ट्रू. आता टॉटॉलॉजी डिनोट करत असताना नोटेशनली आपण टॉटॉलॉजीला स्मॉल टी ने डिनोट करतो. स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी जर असेल तर त्याला आपण स्मॉल टी असं नोटेशन देतो. ओके, नेक्स्ट पुढचा स्टेटमेंट पॅटर्न आहे कॉन्ट्राडिक्शन. सो व्हॉट इज कॉन्ट्राडिक्शन? अ कॉन्ट्राडिक्शन इज अ स्टेटमेंट पॅटर्न दॅट इज ऑलवेज फॉल्स. टॉटॉलॉजी जसं ऑलवेज ट्रू असतं, कॉन्ट्राडिक्शन हे ऑलवेज फॉल्स, म्हणजे सगळ्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज असतील ह्या फॉल्स असतील, F असतील. तर कॉन्ट्राडिक्शनसाठी एक्झाम्पल P अँड नॉट P हे बघूया. तर P साठी TF, त्याचं निगेशन केल्यानंतर ते होतं FT. मग जर का हे दोन्ही कॉलम P अँड नॉट P अँडनी जोडलेत, P अँड नॉट P, तर TF आपल्याला F देतं. अँडच्या म्हणजेच कंजंक्शनच्या ट्रूथ टेबलनुसार, आणि FT आपल्याला Fच देतं. इथे दोन्ही T असते तरच T आला असता. ती केस इथे नाही आहे, त्यामुळे दोन्ही वेळेस आपल्याला इथे FF मिळाला. मग अशा वेळेस या कॉलममध्ये जर का सर्व एंट्रीज F आल्या, त्यावरून आपण हा स्टेटमेंट पॅटर्न कॉन्ट्राडिक्शन आहे असं म्हणतो. कॉन्ट्राडिक्शनमध्ये सर्व ट्रूथ व्हॅल्यूज या FF अशा पाहिजेत. तर हे जे दिलेले एक्झाम्पल आहे हे सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज F देतं, त्यामुळे ते कॉन्ट्राडिक्शन आहे. नेक्स्ट आहे कॉन्टिंजन्सी. अ कॉन्टिंजन्सी इज अ स्टेटमेंट पॅटर्न दॅट कॅन बी आयदर ट्रू और फॉल्स. आता इथे ट्रूथ व्हॅल्यूज ह्या मिक्स असतात, म्हणजे काही ट्रू असतील, काही फॉल्स असतील, TFचं कॉम्बिनेशन असेल. तर कॉन्टिंजन्सीमध्ये आपण जर का एक्झाम्पल बघितलं, P इम्प्लाइज Q. आता इफ देनचा जो टेबल आहे, कंडिशनलचा जो टेबल आहे, त्यामध्ये आपल्याला माहिती आहे सर्व व्हॅल्यूज ह्या TT असतात, पण एक केस अशी आहे जिथे पहिला T आणि दुसरा F असेल तर F येतो. म्हणजे T आणि F अशा मिक्स ट्रूथ व्हॅल्यूज त्या टेबलनुसार येतात. तर हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे P इम्प्लाइज Q, हा मिक्स ट्रूथ व्हॅल्यूज देतो. काही T आहेत
काही ठिकाणी एफ आहे. अशा वेळेस अशा स्टेटमेंट पॅटर्नला आपण म्हणतो कॉन्टिंजन्सी. ठीक आहे. तर हे 3 स्टेटमेंट पॅटर्न आहेत. ट्रूथ व्हॅल्यूजवरनं आपण त्याचे टाईप पाडले. पहिला होता टॉटॉलॉजी. स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी केव्हा असतो? जेव्हा सर्व एंट्रीज ह्या ट्रू असतात, टी असतात तेव्हा. कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय? तर सर्व एंट्रीज जर का फॉल्स म्हणजेच एफ असतील तर आपण त्याला कॉन्ट्रडिक्शन म्हणणार. आणि जर का काही ट्रू आणि काही फॉल्स अशा जर का मिक्स ट्रूथ व्हॅल्यूज असतील तर अशा वेळेस त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण म्हणतो कॉन्टिंजन्सी. ओके, ही गोष्ट आता क्लिअर झालेली असेल. तर स्टेटमेंट पॅटर्नमध्ये ह्या तीनही टाईपपैकी कुठलं स्टेटमेंट पॅटर्न असेल हे आपल्याला प्रेडिक्ट करता आलं पाहिजे. चला पुढे जाऊया. आपण आता ट्रूथ टेबल कसा बिल्ड करायचा ते शिकूयात. लॉजिकमध्ये ट्रूथ टेबल्स जे लॉजिकल कनेक्टिव्हजनी आपण आता लक्षात ठेवलेत, अँडचा, ऑरचा, इफ देनचा, इफ अँड ओन्ली इफचा, त्याचा इथे वापर करायचा आहे. समजा एक स्टेटमेंट आहे पी इम्प्लाइज पी ऑर क्यू. आता याचा ट्रूथ टेबल कसा कन्स्ट्रक्ट करायचा ते बघूया. लेट्स स्टार्ट दिस. 2 स्टेटमेंट आहेत त्यामुळे पी आणि क्यू हे 2 कॉलम आपल्याला आधी लिहावे लागतात. 2 जर असतील तर प्रत्येक वेळेस पी साठी आपण आधी टी टी आणि नंतर एफ एफ असं लिहितो आणि क्यू साठी टी एफ असं लिहितो. 2 स्टेटमेंट असतील त्यावरनं ह्या 4च पॉसिबिलिटीज आपल्याकडे असतात. पी क्यू साठी एकतर टी टी किंवा टी एफ किंवा एफ टी किंवा एफ एफ ह्या 4 पॉसिबिलिटीज असतात. त्या आपण सगळ्यात आधी लिहून घेतो. तर कुठलाही ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करत असताना आपण पी आणि क्यूचे कॉलम सगळ्यात आधी लिहून घ्यायचे. ओके, नेक्स्ट. आता आपल्याला ऑरसाठी ही जी ब्रॅकेट आहे याची व्हॅल्यू, याचा कॉलम आपल्याला आधी कन्स्ट्रक्ट करावा लागेल. आता पी आणि क्यू ह्या कॉलमवरनं पी ऑर क्यू हा कन्स्ट्रक्ट करूया. बघा, पहिल्या केसमध्ये टी टी आहे आणि हे ऑरनी जोडलंय, तर ऑरच्या टेबलनुसार टी टी तर टी मिळेल, टी एफ तर टी मिळेल, एफ टी तरी टी मिळेल आणि लास्ट केसमध्ये दोन्ही एफ एफ आहेत तर एफ एफ तर एफ. ठीक आहे. पीचा कॉलम, क्यूचा कॉलम आणि पी ऑर क्यूचा कॉलम. डिसजंक्शनच्या ट्रूथ टेबलनुसार आपण हा थर्ड कॉलम आता कन्स्ट्रक्ट केला आहे. इथे डिसजंक्शनमध्ये एफ एफ तरच एफ होतं म्हणून ही एकच एंट्री एफ आली. बाकीच्या केसमध्ये ते टी टी आणि टी आहे. ओके, पी ऑर क्यू हा कॉलम झाला. नेक्स्ट, आता पी ऑर क्यूला इम्प्लाय केलंय पीनी, म्हणजे हा पहिला कॉलम आणि हा तिसरा कॉलम इफ देननी जोडलाय. ठीक आहे. तर हा कसा येतो बघा. इफ देननी जोडल्यामुळे कंडिशनल स्टेटमेंट पॅटर्नचा टेबल आपल्याला लक्षात पाहिजे. पहिला आहे टी टी. या केसमध्ये तो टी देतो. दुसरा ही टी टी आहे त्यामुळे तो टी चला. पहिला एफ आहे आणि दुसरा टी आहे, अशा केसमध्ये सुद्धा तो टीच देतो. आणि पहिला एफ आणि दुसराही एफ आहे इथे त्यामुळे तो सुद्धा टीच देतो. इथे एफ तेव्हाच आला असतं जेव्हा पहिल्यांदा टी आणि दुसऱ्यांदा एफ असतं तेव्हा, पण ती केस इथे आलीच नाही. त्यामुळे या सर्व एंट्रीज, 4ही एंट्रीज टी 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 आल्या आहेत. आणि अशा स्टेटमेंट पॅटर्नला आपण काय म्हटलंय? टॉटॉलॉजी. सो दिस इज अ टॉटॉलॉजी. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल स्टार्ट. आता इथे एक्झाम्पल बघत असताना बघा, पी अँड क्यू, इफ अँड ओन्ली इफ, निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू, अशा पद्धतीचं हे थोडंसं अजून कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल आहे. कन्स्ट्रक्ट करत असताना आपण स्टेप बाय स्टेप कन्स्ट्रक्ट करायचं, जंप करायचं नाही. आणि सगळ्यात मोठी चूक जर का कुठली होत असेल ना, तर ती आपण आधी पहिला कॉलम घेतो आणि नंतर दुसरा कॉलम घेतो. पण स्टेटमेंटमध्ये काय आहे, मागे पुढे करायचं नाही. फॉर एक्झाम्पल, आता इथे
पी अँड क्यू आहे, तर आधी पीचाच कॉलम बघायचा, नंतर क्यूचा बघायचा. आपण काही काही वेळेस गडबडीमध्ये आधी क्यूच्या व्हॅल्यूज नंतर पीच्या व्हॅल्यू घेतो आणि मग बाकी सगळं गडबडून जातं, चुका होतात. ते करायचं नाही आहे. ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करत असताना केअरफुली आपल्याला एक एक एलिमेंट कन्स्ट्रक्ट करत जायचं आहे. ह्या एक्झाम्पलसाठी बघा, पी क्यू हे 2 स्टेटमेंट होते, म्हणून पीच्या व्हॅल्यूज टी टी एफ एफ लिहिल्या, क्यूच्या व्हॅल्यूज टी एफ लिहिल्या. प्रत्येक वेळेस असंच लिहायचं पी आणि क्यूसाठी. त्यामध्ये सर्व पॉसिबिलिटीज कव्हर होतात, कुठलीच मिस होत नाही, राहत नाही. आता ह्यासाठी आपल्याला बाकीचे कॉलम कन्स्ट्रक्ट करायचे. ठीक आहे, तर स्टार्ट करूयात नेक्स्ट कॉलमने. आता पी आणि क्यू हा अँडनी जोडला आहे, सो पी अँड क्यूचा हा जो कॉलम आहे हा कन्स्ट्रक्ट करायचा आहे. तर पहिल्या केसमध्ये दोन्ही टी टी आहेत, तर अँडमध्ये टी टी तरच टी असतं, म्हणून टी टी, त्यामुळे टी आला. पण टी एफ, एफ टी आणि एफ एफ या उरलेल्या तिन्ही केसमध्ये आपल्याला एफ, एफ आणि एफ अशा ट्रूथ व्हॅल्यूज मिळतात. कंजंक्शनच्या ट्रूथ टेबलनुसार आपण हा कॉलम कन्स्ट्रक्ट केलाय. पहिली जी ट्रूथ व्हॅल्यू होती ती ट्रू आली, टी आली, म्हणजे टी टी तरच टी, अदरवाईज ऑल अदर एंट्रीज आर हिअर फॉल्स. ठीक आहे, नेक्स्ट. आता निगेशन ऑफ पी. पुढे गेल्यानंतर आपल्याला ह्या ब्रॅकेटला सुद्धा कन्स्ट्रक्ट करावं लागतं, म्हणून याच्यामध्ये आधी निगेशन काढायला लागेल. मग पी जो होता तो टी टी एफ एफ होता, निगेशन देताना आपण फ्लिप करतो, मग टी टीच्या जागी आल्या एफ एफ आणि एफ एफच्या जागी आल्या टी टी अशा ट्रूथ व्हॅल्यूज. तर निगेशन ऑफ पीचा कॉलम काय आला, एफ एफ टी टी. तसंच आपण निगेशन ऑफ क्यू काढतो. क्यू काय होता, टी एफ टी एफ, मग त्याचं निगेशन काय असेल, एफ टी एफ टी. ठीक आहे, तर हे दोन्ही कॉलम सिंपल होते, निगेशन लावायचे. आधीचं जे ओरिजिनल स्टेटमेंट आहे त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण फ्लिप केल्यात. आता हे दोन्ही कॉलम नॉट पी नॉट क्यू हे ऑरने जोडले. मग आता त्याचा कॉलम कन्स्ट्रक्ट करायचा आहे. केअरफुली बघा, नॉट पी ऑर नॉट क्यू आहे, म्हणून डिस्जंक्शनच्या टेबलनुसार एफ एफ तर एफ मिळाला, एफ एफ एफ. बाकीच्या ज्या केसेस आहेत एफ टी, टी एफ, टी टी, या तिन्ही केसमध्ये आपल्याकडे टी 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 अशा ट्रूथ व्हॅल्यूज येतात. त्यामुळे इथे हा जो नॉट पी और नॉट क्यूचा टेबल आहे तो कसा आला, एफ टी टी टी. ठीक आहे, इथे काही कन्फ्युजन नसावं. तुमचे ट्रूथ टेबल जितके व्यवस्थित क्रिस्टल क्लिअर विदाउट कन्फ्युजन पार्ट असतील तर तुम्हाला तितक्याच फास्टली हे कॉलम कन्स्ट्रक्ट करता येतील. ठीक आहे, तर एफ एफ तरच एफ असतो, म्हणून इथे एक एफ आला आणि बाकीच्या केसेसमध्ये ते टी 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 झालं. ओके, आता याचं आपण निगेशन करणार आहोत, कारण इथे या ब्रॅकेटमध्ये बाहेर निगेशन अप्लाय केलंय, म्हणून हा जो नॉट पी और नॉट क्यू आहे याचं आता निगेशन करूया. सिंपल. आता ह्या कॉलमचं इथे निगेशन करत असताना पहिला एफ होता, म्हणून इथे टी आला. ठीक आहे, केअरफुली लक्षात येते. ओके, तर इथे निगेशन देताना आपण एफचा केला टी आणि बाकीचे होते टी टी टी, तर ते झाले एफ एफ आणि एफ. ठीक आहे, हा कॉलम लक्षात आलाय. एफचा झाला टी आणि बाकीचे जे टी 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 होते ते झाले एफ एफ एफ. आता नेक्स्ट लास्ट व्हॅल्यू बघा, हा जो थर्ड कॉलम आहे हा होता पी अँड क्यू, कन्स्ट्रक्ट केलाय. आणि लास्ट आत्ताच बघितलेला तो होता निगेशन ऑफ पी इन ब्रॅकेट निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. आता हा थर्ड आणि हा एट्थ हा जो कॉलम आहे हे दोन्ही इफ अँड ओनली इफनी जोडलेत. मग आता हा कॉलम आणि हा कॉलम इफ अँड ओनली इफनी जोडलेला असेल तर आपण ह्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा काढतो, तर त्याच्या ट्रूथ टेबलनुसार बघूयात. इथे पहिली केस आहे पी अँड क्यू हा टी आहे आणि हा सुद्धा टी आहे, त्यामुळे टी टी टी. इथे एफ एफ आहे त्यामुळे सुद्धा टी, इथे एफ एफ आहे त्यामुळे सुद्धा टी आणि इथे एफ एफ आहे त्यामुळे सुद्धा टी. म्हणजे काय झालं, ह्या एक्झाम्पलमध्ये इफ अँड ओनली इफच्या टेबलनुसार दोन्ही ट्रूथ व्हॅल्यूज ह्या सारख्या होत्या, टी टी त्यामुळे टी, आणि बाकीच्या तिन्ही केसेसमध्ये
दोन्ही सारख्याच होत्या एफ एफ, त्यामुळे प्रत्येक वेळेस ते टी 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 अशा ट्रूथ व्हॅल्यूज देत गेले आहे. म्हणून हा लास्टचा कॉलम जो कन्स्ट्रक्ट केला इथे, तो आपल्याला सगळ्या एंट्रीज ह्या टी दिल्यामुळे ते स्टेटमेंट पॅटर्न हे टॉटॉलॉजी होतं. सो रिझल्ट काय आहे? दिस इज अ टॉटॉलॉजी. हे स्टेटमेंट पॅटर्न काय आहे? टॉटॉलॉजी आहे. ओके, नाईस. अशाच पद्धतीने तुम्हाला एक्सरसाइजमधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. व्हिडिओ बघून तुम्ही एक्झाम्पलची प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, तर त्यासाठीच मी हे वेगळे वेगळे एक्झाम्पल इन्क्लूड करतोय आणि तशाच पद्धतीनं तुम्ही तुमची प्रॅक्टिससुद्धा सुरू ठेवायची आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. सिम्पल एक्झाम्पल आहे इथे बघा. इथे पी क्यू आहे. पी साठी आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करत असताना टी टी एफ एफ लिहितो, क्यू साठी टी एफ लिहितो. ठीक आहे, नेक्स्ट. आता पी और क्यू हा आधी आपल्याला काढावा लागेल. मग पी और क्यू और साठी आपण डिसजंक्शन मध्ये टी टी टी, एफ एफ टी, एफ टी टी, पण एफ एफ मध्ये लास्टली एफ येतो, म्हणजे एफ एफ तरच एफ, अदरवाईज बाकीच्या व्हॅल्यूज ह्या टी 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 आल्या. ठीक आहे, डिसजंक्शनच्या टेबलनुसार आपण हा कॉलम कन्स्ट्रक्ट केला. नेक्स्ट. आता हा जो आलेला होता ह्यामध्ये हा आधी घ्यायचा आहे. बघा, तुम्ही आधी पीच्या व्हॅल्यूज आहेत म्हणून ह्या व्हॅल्यू नंतर घ्यायच्या, ह्याने तुमचा आन्सर चुकून जाणार. आधी पी और क्यू दिलाय, आपल्याला स्टेटमेंट काय दिलंय त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. तर आधी हा कॉलम बघायचा आणि नंतर ह्या कॉलमच्या व्हॅल्यूज घ्यायच्या, त्यानुसार आता आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे. पहिली व्हॅल्यू आहे टी, दुसरी टी. तर टी इफ देननी जोडले, कंडिशनल स्टेटमेंट पॅटर्न आहे म्हणून टी टी टी. इथे टी टी, ते सुद्धा टी. आता पहिला टी आणि दुसरा एफ आहे, इथे एफ येतं. हे फार महत्वाचं आहे. जर का तुम्ही उलटे गेलेले असतात, तुम्ही म्हटलं असतात सर नाही पहिला कॉलम तर एफ पीचा आहे, पहिलं एफ आहे, दुसरं टी आहे, तर नक्कीच तुम्ही त्या ट्रूथ टेबलच्या अकॉर्डिंग इथे टी व्हॅल्यू दिली असती, जे की चुकणार होतं. आधी आपल्याला स्टेटमेंट अशा पद्धतीनं दिलंय, पी और क्यू ला इम्प्लाइज पी आहे म्हणून आधी ह्या व्हॅल्यूज आणि नंतर ह्या व्हॅल्यूज घेतो आपण. हे घेत असताना पहिलं टी आणि दुसरं एफ होतं म्हणून इथे एफ आलं. ठीक आहे, ही व्हॅल्यू एफ आली. आता हा एफ आणि हा एफ इफ देननी जोडल्यामुळे तो टी झाला. तर अशा पद्धतीने लास्टचा जो कॉलम होता तो आला टी टी एफ टी. आता इथे ना सगळ्या एंट्रीज ट्रू आहेत ना सगळ्या एंट्रीज फॉल्स आहेत. काही ट्रू आणि काही फॉल्स आल्यामुळे रिझल्ट आपल्याला कॉन्टिंजन्सी मिळाला. सो रिझल्ट दिस इज अ कॉन्टिंजन्सी. हे जे स्टेटमेंट आहे हे कॉन्टिंजन्सी आहे. ओके, नाईस. अशा पद्धतीने आपण स्टेटमेंट पॅटर्न आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स बघितले. एक्झाम्पल बघत असताना आपण पहिलं एक्झाम्पल बघितलं, पी इम्प्लाइज पी और क्यू. ह्याचा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केला. तो करत असताना आपल्याला सगळ्या एंट्रीज टी मिळाल्या होत्या. तो स्टेटमेंट पॅटर्न मग काय असेल? टॉटॉलॉजी. नेक्स्ट, हा जो स्टेटमेंट पॅटर्न दिलाय, ह्या स्टेटमेंटमध्ये ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केल्यानंतर फायनली सगळ्या एंट्रीज इथे सुद्धा टी आलेल्या होत्या, ट्रू आलेल्या होत्या, त्यामुळे तो सुद्धा टॉटॉलॉजी आहे. आणि लास्ट, पी और क्यू इम्प्लाइज पी, ह्याच्यासाठी सुद्धा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केल्यानंतर आपल्याला लास्टमध्ये ट्रूथ व्हॅल्यूज ह्या मिक्स झाल्या, ट्रू अँड फॉल्स दोन्ही, त्यामुळे ते स्टेटमेंट पॅटर्न होतं कॉन्टिंजन्सी. ओके, नाईस. तर चला अशा पद्धतीने आपण स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय समजून घेतलं. पुढे जाऊयात, लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय ते बघूयात. टू स्टेटमेंट पॅटर्न आर लॉजिकली इक्विव्हॅलंट if they have identical truth values or truth tables. दोन स्टेटमेंट दिलेली असतील आणि ते लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत की नाही हे विचारतात बोर्डाच्या परीक्षेमध्ये. हे करत असताना दोन्ही स्टेटमेंटच्या ज्या काही ट्रूथ व्हॅल्यूज असतील, जे काही पॅटर्न असणार आहे ट्रूथ व्हॅल्यूजचा, तो एक्झॅक्टली सारखा पाहिजे. म्हणजे इथे टी तर तिथे सुद्धा टी पाहिजेत, इथे एफ तिथे सुद्धा एफ पाहिजेत. अशा पद्धतीनं सगळ्या व्हॅल्यूज ह्या जर का सारख्या असतील, एक जरी वेगळी असेल तर चालणार नाही. तर स्टेटमेंट पॅटर्न हे लॉजिकली इक्विव्हॅलंट केव्हा असणार आहे? जेव्हा त्याच्या कॉलममधील सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या आयडेंटिकल म्हणजे सारख्या असल्या पाहिजेत. कशा?
तर बघूया. फॉर एक्झाम्पल इथे एक टेबल दिलाय, केअरफुली या टेबलकडे बघा. पी दिलाय तो असतो टी टी एफ एफ, क्यू टी एफ टी एफ. आता पी आणि क्यू इफ देनी जोडले, मग कंडिशनलच्या ट्रूथ टेबलनुसार टी टी तरी टी, पण इथे टी आणि दुसरा एफ, पहिला टी दुसरा एफ, त्यामध्ये एफ आला. एफ टी तोही टी देतो आणि एफ एफ तोही टी देतो. तर अशा पद्धतीने हा कॉलम टी एफ टी टी मिळाला. आता पीचं निगेशन केल्यानंतर आपल्याला एफ एफ टी टी अशा ट्रूथ व्हॅल्यूज फ्लिप झाल्या. म्हणजे टीच्या जागी एफ केलं म्हणून 2 वेळा टी होतं, म्हणून इथे एफ एफ 2 वेळेस, आणि 2 वेळा एफ एफ होतं म्हणून इथे 2 वेळेस टी टी आलं. ठीक आहे. आता निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ जस्ट क्यू, आता हे आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे. इथे पहिला कॉलम आहे एफ एफ टी टी आणि दुसरा आहे टी एफ टी एफ. हा ऑर नि जोडलाय. एफ टी टी देणार, हा एफ आणि हा एफ तरच एफ, त्यामुळे इथे एफ आला. इथे टी आणि इथे टी म्हणून टी टीचं टीच ऑरनुसार, टी एफचं सुद्धा टीच. तर डिसजंक्शनच्या टेबलनुसार हा कॉलम कन्स्ट्रक्ट करताना आपल्याला व्हॅल्यूज मिळाल्या टी एफ टी टी. ओके, नाईस. आता पी implies Q if and only if not P or not Q. हा जो थर्ड कॉलम आहे P implies Q चा, त्याला if and only if नी जोडलंय या पाचव्या कॉलमने टी एफ टी टी. तर बघा, हा फर्स्ट आहे आणि नंतर हा आहे इफ अँड ओनली इफ मध्ये, म्हणून टी टी टी, एफ एफ ते सुद्धा टी, टी टी ते सुद्धा टी, आणि टी टी इथे सुद्धा टी. तर सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या टी आल्या. आता ट्रू आल्यामुळे याला आपण टॉटॉलॉजी म्हटलंय, नो प्रॉब्लेम. पण लॉजिकली इक्विव्हॅलन्स जर का आपण म्हणायचं असेल तर कशाला म्हणायचं? समजा हा कॉलम नॉट पी और क्यूचा आणि हा लास्ट कॉलम आपण बघितला, तर इथे टी आहे, इथे एफ इथे टी आला. ह्या केसमध्ये जर का सोडलं तर बाकीच्या व्हॅल्यूज ह्या सारख्या होत्या, पण एका ठिकाणी व्हॅल्यू वेगळी आल्यामुळे ते दोन स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलंट नाही आहेत. सगळ्या एंट्रीज ह्या सारख्या असायला पाहिजेत होत्या. म्हणजे इथे एफ असतं तर इथे सुद्धा एफ असायला पाहिजेत. अशा वेळेसच आपण हे दोन्ही स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत असं म्हणू शकलो असतो, पण ते वेगळे वेगळे असल्यामुळे दे आर नॉट अ लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट. ठीक आहे. तर लॉजिकली इक्विव्हॅलंट असण्यासाठी आपल्याला सेम एकदम एक्झॅक्टली आयडेंटिकल ट्रूथ व्हॅल्यूज लागतात. तसं नसेल तर ते लॉजिकली इक्विव्हॅलंट होत नाही. ठीक आहे. ओके, परफेक्ट. चला पुढे जाऊया. नॉलेज टेस्ट. सुरुवात करूयात आजच्या या पहिल्या प्रश्नाला. टू स्टेटमेंट पॅटर्न आर लॉजिकली इक्विव्हॅलंट इफ अँड ओनली इफ. पहिला प्रश्न असा आहे, टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर लॉजिकली इक्विव्हॅलंट इफ अँड ओनली इफ. लॉजिकली इक्विव्हॅलंट कधी असतात? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत बघा. दे यूज द सेम लॉजिकल कनेक्टिव्स. लॉजिकल कनेक्टिव्सचा विषयच नाही, त्यामुळे हा ऑप्शन होणार नाही. इफ दे हॅव आयडेंटिकल ट्रूथ व्हॅल्यू, येस, आत्ताच आपण बघितलंय, त्यावरच हा प्रश्न होता. दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलंट तेव्हाच असतात जेव्हा त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या आयडेंटिकल असतात. सो सेकंड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट दिलेलं होतं दे आर बोथ कॉन्ट्राडिक्शन, दे आर बोथ कॉन्टिंजन्सी. याचा काही संबंध नाही आहे, ते टॉटॉलॉजी असतं. सो करेक्ट ऑप्शन इज सेकंड ऑप्शन. करेक्ट. दिस इज फॉर्मल डेफिनेशन ऑफ logical equivalence. If they have identical truth value, then and then only they are logically equivalent. Okay, perfect. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. पुढचा क्वेश्चन असा आहे, using De Morgan's law, what is the logical equivalent of negation of P and Q?
लॉजिकल इक्विव्हॅलन्स आपल्याला डिमॉर्गन्स लॉ नुसार द्यायचा आहे. यापूर्वी आपण बघितलंय, जेव्हा आपण निगेशन या ब्रॅकेटमध्ये अप्लाय करतो तेव्हा अँडच्या जागी ऑर येतो आणि ऑरच्या जागी अँड येतो. सो निगेशन जेव्हा आपण सेपरेट करतो, निगेशन ऑफ पी निगेशन ऑफ क्यू होणार, पण इथे अँडच्या जागी ऑर येणार. तर ह्यामध्ये तो ऑप्शन कुठला आहे? फर्स्ट ऑप्शन, राईट. निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू होणार. तर डिमॉर्गन्स लॉ नुसार negation of P and Q is logically equivalent to first option, negation of P or negation of Q. Excellent. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, कन्सिडर द स्टेटमेंट इफ इट इज ट्यूजडे देन इट इज ट्यूजडे. दिस इज एक्झाम्पल ऑफ ए व्हॉट? कॉन्ट्रडिक्शन, लॉजिकल इक्विव्हॅलन्स, कॉन्टिंजन्सी, टॉटॉलॉजी. काय प्रश्न काय आहे? एक स्टेटमेंट दिलंय आणि ते इफ देननी जोडलंय आणि आपल्याला विचारलंय की ते काय आहे, कुठला स्टेटमेंट पॅटर्न आहे. आता स्टेटमेंट काय आहे बघा. इट इज ट्यूजडे. समजा हे स्टेटमेंट आहे पी आपण म्हणूयात इट इज ट्यूजडे. मग इथे सुद्धा इट इज ट्यूजडेच आहे आणि ते इफ देननी जोडले, म्हणून सिम्बॉलिकली जर का लिहायचं झालं तर या स्टेटमेंटला आपण काय लिहिणार? इफ देननी जोडले, एकच स्टेटमेंट आहे पी, त्यामुळे आपण याला मॅथमॅटिकली लिहिताना पी इम्प्लाइज पी असं लिहिणार. आणि पी इम्प्लाइज पी मध्ये ज्या व्हॅल्यूज त्याच पुढे पी आयडेंटिकल असल्यामुळे येणार. ठीक आहे, म्हणून टी टी असेल तरी टी आणि एफ एफ असेल तरी टी, म्हणजे प्रत्येक वेळेस व्हॅल्यूज ह्या काय येणार? ट्रू टी 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 येणार. म्हणजे इफ देन मध्ये जेव्हा पहिला टी आणि दुसरा एफ असतो तेव्हाच एफ होतो, पण इथे दोन्ही केसमध्ये दोन्ही स्टेटमेंट सारखेच असणार आहे, त्यामुळे टी टी किंवा एफ एफ ह्याच केसेस तयार होतात. आणि इफ देन मध्ये टी टीला सुद्धा टी आणि एफ एफला सुद्धा टी मिळतं, म्हणून करेक्ट ऑप्शन आहे टॉटॉलॉजी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द स्टेटमेंट पॅटर्न P implies Q and P implies Q is a famous example of what? आता हे जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये P implies Q ला अँडनी जोडलंय P सोबत. मग आपण आता जसे एक्झाम्पल्स बघितलेत त्यानुसार स्टेप बाय स्टेप आपल्याला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करावं लागेल. पहिला पीचा कॉलम तो टी टी एफ एफ लिहायचा, दुसरा क्यूचा टी एफ लिहायचा. नंतर आपल्याला ते पी इम्प्लाइज क्यू साठी कन्स्ट्रक्ट करावं लागेल. नंतर आपण अँडनी पी इम्प्लाइज क्यू अँड पी साठी कन्स्ट्रक्ट करणार आणि नंतर फायनली इम्प्लाय करताना क्यू सोबत इम्प्लाय करणार. तर सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या काय येतील त्याच्यानुसार आपल्याला ते कॉन्ट्रडिक्शन आहे, ते टॉटॉलॉजी आहे की कॉन्टिंजन्सी आहे ते. तर हे जे एक्झाम्पल आहे हे तुम्हाला होमवर्कसाठी आहे. फायनली आय थिंक हे टॉटॉलॉजी येतं. ओके, तर तुम्ही ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करून बघा सगळ्या एंट्रीज टी 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 येत आहेत की नाही. ओके, नाईस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्टिंजन्सी. वेगळे वेगळे स्टेटमेंट्स दिलेत आणि कुठला यातला कॉन्टिंजन्सी आहे ते आपल्याला विचारले. आता हा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. इतक्या इझिली लगेच तुम्हाला तो ऑप्शन क्लिक करता येणार नाही, सांगता येणार नाही. आता पहिलं जे स्टेटमेंट दिलंय पी और क्यू इफ अँड ओनली क्यू और पी. दुसरं दिलंय पी इफ अँड ओनली पी और क्यू. नेक्स्ट नॉट इन ब्रॅकेट P and not P. आणि लास्ट P
इम्प्लाइज क्यू इफ अँड ओनली नॉट क्यू इम्प्लाइज नॉट पे. आता कॉन्टिंजेन्सीसाठी आपण आधी काय करणार, प्रत्येक ऑप्शनसाठी ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करणार, ठीक आहे, आणि नंतर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज ऑब्झर्व करणार. कॉन्टिंजेन्सीसाठी आपल्याला मिक्स ट्रूथ व्हॅल्यूज लागतात. त्या जे ऑप्शन्स देतील तोच ऑप्शन आपला करेक्ट ऑप्शन असेल आणि तेच स्टेटमेंट पॅटर्न हे कॉन्टिंजेन्सी असेल. ओके, नाईस, परफेक्ट. तर इथे मी ॲन्सर सांगतो, तुम्ही बाकीच्या चारही केसमध्ये कुठले कुठले स्टेटमेंट पॅटर्न येतात ते मला सांगायचं आहे. चला, इथे हा जो सेकंड ऑप्शन आहे सोडवल्यानंतर तुम्हाला मिक्स स्टेटमेंट पॅटर्न्स देतो, म्हणजे काही एंट्रीज टी काही एंट्रीज एफ मिळतील. त्यामुळे हा ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन. ह्यामध्ये आपल्याला त्याचं जस्टिफिकेशन सुद्धा दिले. तर दिस स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्टिंजेन्सी. ओके, नाईस, परफेक्ट. तर आज आपण या लेक्चरमध्ये स्टेटमेंट पॅटर्न काय असतात, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिंजेन्सी काय आहे ते बघितलं. ट्रूथ टेबल कसे कन्स्ट्रक्ट करायचे ते बघितलं आणि त्यानुसार लॉजिकल इक्विव्हॅलन्स कसं जस्टिफाय करायचं ते बघितलं. एक्झाम्पल सोडवल्यामुळे हा व्हिडिओ थोडासा लेंदी झाला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील अशी आशा करतो आणि इथे थांबतो. थँक्यू.